महिला भगिनीच्या खात्यामध्ये पटापट पैसे गेले। 6 हप्ता निवडणूक संपले, लोक म्हटले आता तुमचे पैसे येणार नाही। 6 हप्ता पाठवला आपल्या खात्यामध्ये आणि अर्थसंकल्प झाला एकदा आमचा मार्चमध्ये की मग 1500 ते 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आपल्या भगिनींकडे। तर आपण पाहिलेलं असेल, लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी बातमी देण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी खुशखबर आहे। लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये कधी मिळणार याविषयीची मोठी अपडेट देण्यात आलेली आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तुम्ही पाहिलं असेल। इथे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत स्किप न करता पाहत रहा। या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बघा, महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2100 रुपये दिले जाणार असल्याची घोषणा केली होती। घोषणेची अंमलबजावणी होईल। घोषणेची अंमलबजावणी कधी होईल असा प्रश्न महिलांना पडला आहे। बघा, तर तुमची योजना बंद नाही, तर योजना जेव्हापासून चालू झाली आहे मित्रांनो, तेव्हापासून तुम्हाला जे 1500 रुपये हप्ता आहे तो प्रत्येक महिन्याला तुम्हाला भेटत आहे। आतापर्यंत टोटल 6 हप्ते म्हणजे 9000 रुपये तुम्हाला देण्यात आलेले आहे। पहिले निवडणुकीपूर्वी 5 हप्ते दिले गेलेले होते, जे काही 7500 रुपये होते आणि ज्यांचे हप्ते भेटलेले नव्हते त्यांना 6व्या हप्त्यासोबत संपूर्ण पैसे जमा झालेले आहेत, जे डिसेंबरच्या हप्त्यासोबत वाटप करण्यात आलेले आहेत। तुम्हाला आतापर्यंत 6000 रुपये भेटले की नाही हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तर बघा, या घोषणेची अंमलबजावणी करण्याची वेळ आता आलेली आहे। त्याच्याबद्दलची ही जी न्यूज आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। म्हणजे ही जी 2100 रुपयाची अंमलबजावणी आहे ती कधीपासून करण्यात येईल, जो लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो 2100 रुपये कधीपासून भेटणार आहे त्याबाबतची माहिती आलेली आहे। तोपर्यंत मात्र तुम्हाला 1500 रुपयांनीच पैसे भेटत राहणार आहे आणि ही योजना कायमस्वरूपी चालत राहणार आहे। कारण राज्यामध्ये स्थिर सरकार स्थापन झाल्यामुळे, तेच सरकार वापस आल्यामुळं ही योजना कोणीही बंद करू शकत नाही। तर काय आहे न्यूज तुम्ही स्वतः बघा। राज्याचं लक्ष लागलं होतं, मात्र भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मार्च नंतर मिळणार असल्याचं वक्तव्य केलंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर वाढीव हप्ता मिळेल असं विखे पाटलांनी स्पष्ट केलंय। तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींचा हप्ता मार्च महिन्यापासून 1500चा 2100 रुपये करण्यात येणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणी 2100 रुपये मिळणार आहेत। तर डिटेलमध्ये आपण या ठिकाणी ही जी न्यूज आहे ती आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींना आता मार्च नंतर 2100 रुपये मिळणार आहेत। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आता लाभार्थी महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळेल। बघा, विधानसभा निवडणुकांच्या वेळी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधित नवी माहिती जाहीर केली। आता महिलांना दर महिन्याला 2100 रुपये दिले जातील अशी घोषणा शासनाद्वारे करण्यात आली। निवडणूक होऊन सत्ता स्थापन झाली तरी देखील रकमेसंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने महिला चिंतातूर झाल्या आहे। दरम्यान या प्रकरणावर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे। अशी महत्त्वपूर्ण माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे। तर त्यांनी काय म्हटले हे आपण डिटेलमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तर बघा, विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधित नवी माहिती जाहीर केली। आता महिलांना दर महिन्याला 2100 रुपये दिले जातील अशी घोषणा शासनाद्वारे करण्यात आली आणि निवडणुका होऊन सत्ता स्थापन देखील झाली तरीही रकमेसंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही। महिलांमध्ये खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला होता की आम्हाला 1500 रुपयांनीच पैसे मिळणार आहे का, परंतु जी 600 रुपयाची वाढ करण्यात आलेली होती ती आम्हाला केव्हापासून मिळणार आहे। दरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे। त्यांनी खूप मोठी खुशखबर या ठिकाणी दिलेली आहे।
आणि तुमच्यासाठी ही खूप मोठी खुशखबरी असणार आहे। नेवासा येथील एका कार्यक्रमामध्ये आमदार विठ्ठलराव लंगे यांनी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते आणि या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला। त्यावेळी लाडकी बहीण योजनेबाबत त्यांनी खूप मोठे वक्तव्य केले। मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयावरून 2100 रुपये होणार आहे। कारण की पहा, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत असे म्हणत योजनेबाबत त्यांनी मोठी अपडेट दिली आहे। तर आता तुम्हाला थोडीशी आणखी वाट पाहावी लागणार आहे, कारण 600 रुपयाची वाढ तुमच्या हप्त्यामध्ये होणार आहे। 1500 रुपयावरून तुम्हाला थेट 2100 रुपये मिळणार आहेत आणि हे दर महिन्याला म्हणजे एकंदरीत 5 वर्ष हे अशीच सुरू राहणार आहे। तर बघा, प्रत्येक अर्थसंकल्प जो आहे त्यामध्ये तुमची तरतूद केलेली जाणार आहे। तुमच्या योजनेचे पैसे हे कंटिन्यू भेटत राहतील। पहा, महायुती सरकारने या ज्या निवडणुका लागणार होत्या त्यापूर्वी इथे घोषणा केलेली होती। निवडणुका होण्यापूर्वीच महिलांना योजनेचा लाभ देण्यात येईल असे देखील त्यांनी म्हटले होते आणि सांगितल्याप्रमाणे निवडणुका होण्यापूर्वीच महिलांना याचा लाभ देण्यात आला। निवडणुकांच्या दरम्यान सरकारने लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्याबाबत घोषणा केली होती आणि महिलांना 1500 रुपयाचे 2100 रुपये देण्यात येतील असं आश्वासन सुद्धा देण्यात आलं होतं आणि ते आश्वासन ते पूर्ण करणार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आपल्याला माहीत असेल महाराष्ट्रात प्रचंड गाजली। विधानसभेला मिळालेल्या यशाची श्रेय महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेला देत आहे। 3 मार्च 2025 रोजी राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचा समावेश असेल असेही त्यांनी म्हटले। तर बघा, आता 2100 रुपये कधीपासून भेटतील याची संपूर्ण माहिती त्यांनी येथे दिलेली आहे। तर बघा, 1500 रुपयाची जी योजना सुरू केलेली होती त्यावेळी त्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे जेव्हा हा अर्थसंकल्प मांडलेला होता त्या अर्थसंकल्पामध्ये पैसे देण्याबाबतची तरतूद केलेली होती। परंतु आता जो अर्थसंकल्प मांडला जाणार आहे 3 मार्च 2025ला या ठिकाणी मांडला जाणार आहे। म्हणजेच तुम्हाला जानेवारी महिना आणि फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे आणि या 2 महिन्यानंतर तुम्हाला मार्च महिन्यापासून 1500 रुपयाचे 2100 रुपये भेटणार आहे आणि 2 महिने ही जी योजना चालू आहे 1500 रुपये महिना असाच चालू राहणार आहे आणि हे जी 2100 रुपयाची वाढ आहे ही मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पामध्ये तुमची केली जाणार आहे आणि मार्च महिन्यापासून तुम्हाला 2100 हप्ता सुरू होणार आहे। म्हणजेच तुम्हाला एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून 2100 रुपये हप्ता भेटू शकणार आहे आणि हीच तुमच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे की तुम्हाला मार्च महिन्यापासून 2100 रुपये लागू होणार आहे आणि तोपर्यंत तुम्हाला हे जे 1500 रुपये मिळत आहे असेच मिळत राहतील। कारण बघा, अर्थसंकल्पामध्ये या गोष्टींची तरतूद करावी लागते आणि अर्थसंकल्प वर्षातून एकदाच मांडला जातो। कारण अर्थसंकल्पामध्ये असे मध्येच कुठेही तरतूद करता येत नाही, कारण 1500 रुपयामध्ये 600 रुपयाची वाढ करावी लागणार आहे। तर मध्येच ती वाढ करता येत नाही, कारण मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि एप्रिल महिन्यापासून तुम्हाला पैसे सुरू होतील। ही तुमच्यासाठी खुशखबरी आहे। खूप महत्त्वाची अपडेट आलेली होती आणि ती तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल, जेणेकरून तुम्हाला आमच्याकडून अशीच माहिती मिळत राहील।